महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन आणि वयोवृद्ध योजना यांचे सर्व लाभार्थी फेब्रुवारी महिन्याची वाट मोठ्या अपेक्षेने पाहत होते. कारण या महिन्यातील हप्ता कधी जमा होणार याकडे सगळ्याच लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आता सरकारकडून समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अधिकृत अपडेट देण्यात आली होती. त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून सुरू होणार आहे. आता ही प्रक्रिया पुढे 5 फेब्रुवारी रोजी रात्री 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. म्हणजेच या कालावधीत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची कारवाई करण्यात येणार होती. त्यामुळे अनेक जण मोबाईलवर मेसेजची वाट बघत बसले होते, तर काही जणांनी आधीच बँक खातं तपासायला सुरुवात सुद्धा केलेली होती. कारण या योजनांवर अनेक कुटुंबांचा खर्च अवलंबून असतो, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आता बघा मित्रांनो, अशा वेळी अधिकृत तारखा जाहीर होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे लाभार्थ्यांना अंदाज येतो की पैसे नेमके कधीपर्यंत खात्यात येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर दिलेल्या कालावधीत तुमचं बँक खातं आणि मोबाईलचे मेसेज नक्की तपासत राहा. पण आता खरी चिंता कुठे सुरू झाली आहे तुम्हाला माहीत आहे का? आता तो मेसेज येऊन 2 दिवस उलटले आहेत. 5 फेब्रुवारीची तारीख सुद्धा निघून गेली आणि आज 6 फेब्रुवारीची दुपार सुद्धा निघून गेली. खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत, नेमकं काय चाललंय? कालपासून अनेक जण बँकेचे व्यवहार तपासत आहेत, मोबाईलवर मेसेज येतोय का हे पाहत आहेत, पण अजूनही रक्कम जमा झाल्याची कोणतीही नोंद नाही. प्रत्येक वेळी जेव्हा अधिकारी वर्गाला विचारणा केली जाते किंवा या योजनांबद्दल चौकशी केली जाते तेव्हा एकच उत्तर पुढे येतं, तांत्रिक अडचण. आता हे कारण आता सगळ्या लाभार्थ्यांना वारंवार ऐकायला मिळत आहे. आता त्या दरम्यान अधिकृत वेबसाईटवर सुद्धा एक नवीन अपडेट प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली. म्हणजेच काहीतरी हालचाल सुरू आहे, पण प्रत्यक्षात पैसे कधी खात्यात जमा होणार हा मुख्य प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरितच आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी घाई न करता अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणं आणि खात्याची स्थिती वेळोवेळी तपासणं अत्यंत गरजेचं ठरतं. आता नीट पाहिलं तर लक्षात येतं की तारखांमध्येच बदल करण्यात आला आहे. आधी 4 फेब्रुवारी असा उल्लेख करण्यात आला होता. आता अपडेटमध्ये 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत असा नवीन वेळ दर्शवला जातोय. म्हणजेच वेळ आणि तारीख दोन्हींमध्ये सतत फेरबदल होताना आपल्याला दिसत आहे. आता विचार करा, प्रत्येक वेळी तारखा बदलल्या तर लाभार्थ्यांचा गोंधळ होणार नाही का? आता साहजिकच होणार, कारण आधी एक वेळ सांगितली जाते, नंतर ती बदलली जाते, मग पुन्हा नवीन वेळ जाहीर होते. अशा प्रकारे वारंवार बदल होत राहिल्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा विश्वास डळमळीत होणं स्वाभाविकच आहे. यामुळेच अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. आपणही जेव्हा ही योजना पुढे पोहोचवतो तेव्हा काहींना वाटू लागतं की ही माहिती खरी आहे की नाही, ही फेक न्यूज तर नाही ना, असा प्रश्नही अनेक जण विचारतायत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, माहिती अधिकृत स्त्रोतावरूनच घेतली गेलेली आहे. मात्र वारंवार होणारे बदल लोकांच्या मनात शंका निर्माण करतात, हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणूनच आता गरज आहे ती स्पष्ट आणि स्थिर अपडेटची. जे काही अधिकृतपणे जाहीर होईल तेच अंतिम सत्य समजावं आणि अफवांपासून दूर राहावं. लाभार्थ्यांनी संयम ठेवणं आणि अधिकृत वेबसाईटवरचं अपडेटचं निरीक्षण करणं सध्या सर्वात महत्त्वाचं ठरतं. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. जेव्हा जेव्हा सरकारने अधिकृतपणे माहिती दिलेली आहे तेव्हा खरंच त्यावेळेला पैशाचं वितरण झालं होतं. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वासही बसला होता. मग यावेळी नेमकं असं काय अडलं? आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर असं सांगितलं जात आहे की डीबीटी प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे सरकारकडून तयारी पूर्ण आहे, वितरणाची प्रक्रिया तयार आहे, पण सिस्टीममधल्या अडथळ्यामुळे पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होतोय. अधिकारी असंही म्हणत आहेत की ही अडचण आजच सुटली तर संध्याकाळपर्यंत रक्कम 100% जमा होऊ शकते आणि जर प्रश्न मोठा असेल तर मग प्रक्रिया सोमवारपर्यंत ढकलली जाऊ शकते. पण आता बघा, लाभार्थ्यांच्या मनात नाराजी निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. कारण निराधार योजना ही काही नवीन योजना नाही, वर्षानुवर्षे सुरू असलेली ठराविक पद्धतीने चालणारी योजना आहे. मग अशा योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी येणं हे काही लोकांना पटत नाही. खरं तर या योजनेवर अनेक कुटुंबांचा मासिक खर्च अवलंबून असतो. त्यामुळे 1-2 दिवसांचा उशीरही त्यांच्यासाठी मोठा ठरतो. म्हणूनच आता सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की अडचण लवकरात लवकर दूर व्हावी आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे विनाविलंब जमा व्हावेत. म्हणूनच लोकांचा प्रश्न अजून तीव्र होतोय, कारण ही योजना काही नवीन सुरू झालेली नाही की प्रत्येक वेळी मोठं मेंटेनन्स करावं लागेल किंवा सिस्टीममध्ये वारंवार बदल करावे लागतील. निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. लाखो लाभार्थी नियमितपणे या योजनेचा लाभ घेत आहेत. मग अचानक अशा तांत्रिक अडचणी का निर्माण होतात हा प्रश्न साहजिकच पडतो. आता जरा मनापासून विचार करा, या योजनेवर किती कुटुंब अवलंबून आहेत?
विधवा भगिनी असोत, दिव्यांग लाभार्थी असोत किंवा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असोत, त्यांच्यासाठी ही रक्कम म्हणजे केवळ पैसे नाहीत तर जगण्यासाठीची थोडीशी पण महत्त्वाची मदत आहे. कुणाला औषधोपचाराचा खर्च असतो, कुणाला घर खर्च भागवायचा असतो, तर कुणाला दैनंदिन गरजा पूर्ण करायच्या असतात. निराधार योजनेमुळेच अनेकांना थोडासा का होईना आर्थिक दिलासा मिळतो. त्यामुळे जेव्हा हप्त्यात विलंब होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजच्या आयुष्यावर होतो. म्हणूनच लाभार्थ्यांची अपेक्षा असते की या योजनेचं वितरण वेळेवर आणि सुरळीत व्हावं, कारण ही योजना त्यांच्या दृष्टीने फक्त सरकारी कागदावरची योजना नाही तर त्यांच्या जगण्याचा एक आधारस्तंभ आहे. म्हणूनच लाभार्थ्यांच्या मनात नाराजी वाढताना दिसते, कारण आधीच सांगितलं होतं की 5 तारखेपर्यंत हप्ता जमा होईल. खरं तर अशा योजनांमध्ये ठरलेल्या तारखेआधीच हप्ता जमा झाला तर लोकांना दिलासा मिळतो, पण इथे उलट होतंय. तारीख संपते, दिवस निघून जातात आणि तरीही खात्यात पैसे दिसत नाहीत. आणि मग प्रत्येक वेळी एक नवीन कारण पुढे केलं जातं. कधी तांत्रिक अडचण सांगितली जाते तर कधी दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID कार्ड किंवा eKYCचा मुद्दा समोर येतो. विशेषतः ज्या दिव्यांग बांधवांसाठी अनुदानाची रक्कम 1,500 वरून 2,500 करण्यात आली त्यांच्या बाबतीत KYC पूर्ण असणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. पण इथेही गोंधळ कमी नाही. तुम्ही KYC पूर्ण केली त्यानंतर 7 ते 8 वेगवेगळ्या अपडेट्स येतात. कधी माहिती पडताळणी, कधी कागदपत्र तपासणी, कधी सिस्टीम अपडेट. त्यामुळे लाभार्थ्यांना नेमकं काय करायचं आणि अजून काय बाकी आहे हेच स्पष्ट होत नाही. खरं तर प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असायला हवी. एकदा KYC पूर्ण झाली की पुढची पायरी स्पष्ट सांगितली गेली पाहिजे, कारण ज्यांना या पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे आता सगळ्यांची अपेक्षा आहे की संपूर्ण प्रक्रिया स्पष्टपणे मांडली जावी आणि हप्ता वेळेत जमा व्हावा. आता प्रक्रिया नेमकी कशी चालते ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुमची माहिती सिस्टीममध्ये अपडेट करावी लागते. अपडेट पूर्ण झाल्यानंतर संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी आपलं UDID कार्ड तहसील कार्यालयात सादर करायचं असतं. ही पडताळणी पूर्ण झाली की तुमच्या नावासमोर जो होल्ड किंवा अडथळा दिसतो तो काढला जातो आणि त्यानंतरच वाढीव रक्कम म्हणजे 2,500 रुपये खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस लिस्ट अपडेट होते, पडताळणी होते आणि वितरणासाठी साधारण 1 महिन्याचा कालावधी धरला जातो. आता उदाहरण द्यायचं झालं तर मागील वेळी जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरण करण्यात आलं होतं. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वाढली आहे, कारण तारीखही जाहीर झालेली आहे. मात्र या प्रक्रियेत 1 महिना असा चक्राकार कालावधी असतो. जानेवारी नंतर फेब्रुवारी आणि मग पुढे मार्च, म्हणजेच एका महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला वितरण होण्याची पद्धत दिसून येते. म्हणूनच सध्या परिस्थिती अशी आहे की तारखा समोर आल्या आहेत, हालचाल सुरू आहे आणि लाभार्थ्यांनी थोडा संयम ठेवत अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता एक गोष्ट स्पष्ट आहे, तांत्रिक अडचणी असतील, सिस्टीममधले प्रश्न असतील, UDID कार्डची पडताळणी असेल, eKYC असेल किंवा हयातीचा दाखला असेल, ही सगळी तपासणी प्रशासनाने नीट करावी. यात कुणाचाच विरोध नाही. पण इथे महत्त्वाचं काय आहे, लाभार्थी आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत का, कागदपत्र वेळेवर देत आहेत का, KYC पूर्ण करत आहेत का, तहसील कार्यालयात फेरफटका मारत आहेत का, म्हणजे त्यांच्या बाजूने कोणतीही चूक राहत नाही. मग अशा परिस्थितीत निराधार योजनेचे लाभार्थी निराश का होत आहेत? ही योजना त्यांच्या दैनंदिन गरजांशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे पेन्शन वेळेत मिळत राहणं ही केवळ अपेक्षा नाही तर गरज आहे. आता सध्याच्या घडीला सगळ्यांची एकच मागणी आहे, किमान सोमवारपर्यंत तरी रक्कम खात्यात जमा व्हावी. कारण जेव्हा ठराविक तारखा जाहीर केल्या जातात तेव्हा लोकांच्या मनात आशा निर्माण होते, यावेळी नक्की पैसे येतील अशी भावना तयार होते. पण जर त्या तारखेनंतरही काहीच रक्कम जमा झाली नाही तर नाराजी वाढते. म्हणून आता प्रशासनाकडून स्पष्ट आणि अंतिम कृतीची अपेक्षा आहे. लाभार्थ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता वेळ आहे की त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम विनाविलंब जमा व्हावी. आता खरंच मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, लाभार्थ्यांनी आपला आवाज एकत्रितपणे मांडला तरच प्रशासन गंभीरपणे लक्ष देतं. शांत बसलो तर प्रश्न तसेच राहतात. फेब्रुवारीचा हप्ता असो, मार्चचा असो किंवा पुढील कोणताही महिना असो, वेळेवर वितरण होणं ही सर्वांची अपेक्षा आहे. कारण यापूर्वी असं सांगितलं गेलं होतं की महिन्याच्या 1 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. पण प्रत्यक्षात काय होतं, महिना संपत येतो तरी सुद्धा अनेकांच्या खात्यात पैसे दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपण नजरेआड करू शकत नाही. आपण कुणावर आरोप करत नाही, पण जे वास्तव आहे ते मांडणं गरजेचं आहे. कारण या योजनांवर हजारो लाखो कुटुंबांचं जगणं अवलंबून आहे. वेळेवर पैसे मिळाले तर घर खर्च सुरळीत चालतो, उशीर झाला की अडचणी वाढतात. म्हणूनच आता तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. तुमचा अनुभव काय आहे? तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का अजून वाट पाहतात? खाली कमेंट करून नक्की कळवा. कारण जेव्हा लाभार्थी एकत्र येतात तेव्हा बदलाची सुरुवात तिथूनच होते.
आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी सुरुवातीचे 6 महिने तरी 5 तारखेपर्यंत हप्ता नियमितपणे जमा होत होता, म्हणजे सिस्टीम काम करत होती, वितरण वेळेवर होत होतं. मग अचानक आता वारंवार अडचणी का येऊ लागल्या? हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही. कोणी असं म्हणत नाही की सरकारने पैसे दिलेच नाही. पैसे जमा झालेले आहेत, होत आहेत, पण सातत्य का राहत नाही? 1 महिना वेळेवर, मग दुसऱ्या महिन्यात उशीर, अशी अनिश्चितता लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरते. म्हणूनच आता गरज आहे ती कायमस्वरूपी तोडग्याची. असं काही ठोस नियोजन झालं पाहिजे की प्रत्येक महिन्याला हीच धावपळ, हीच वाट पाहणं आणि हीच निराशा पुन्हा पुन्हा येऊ नये. लाभार्थ्यांना दरवेळी या समस्येला सामोरे जावं लागणं योग्य नाही, कारण त्यांच्या दृष्टीने हा फक्त हप्ता नाही तर महिन्याचा आधार आहे. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला खरी आणि स्पष्ट माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.